नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर आम्ही आलेलो आहोत गावी. तर गावी कशासाठी आलो तर आमच्या गावची आहे यात्रा म्हणजे जत्रा. यात्रा पण आहे, जत्रा पण आहे. तर आमच्या कुलदेवतेची जत्रा आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे कुलदेवतेच्या दर्शनासाठी. तर गाडी पार्किंग करतायत. तर गर्दी भरपूर आहे. तर त्या मागच्या साईडला आहे ना, हे गाड्या उभ्या आहे ना, तर तिथं जत्रांचं नियोजन केलेलं आहे इथं. म्हणजे पंचक्रोशीमधले लोक येतात इथं, बकरू घेऊन येतात आणि तिथंच ते मटण वगैरे करतात. आणि आजूबाजूचे त्यांचे नातेवाईक असेल किंवा आमच्यासारखे असतील त्यांना जेवायला घालतात तिथं, की त्यांची जत्रा झाली असं. अशा प्रकारे ते जत्रा करतात. तर मागच्या साईडला आहे ना गाड्या उभ्या, तिथं जत्रा चालू आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत गडावरती चाललो आहे आता आम्ही. हे खाऊचे दुकानं आहेत. आजच आहे यात्रा आणि सकाळची वेळ आहे. सगळेजण आपलं दुकानाची मांडणी करतायत. तर आम्ही हळूहळू गड चढायला लागलेलो आहे. तर आता प्लेन रस्ता, हे माझे मिस्टर आहेत. पहिला आहे ना नुसता दगडाचा रस्ता होता वरती चढताना असा. आता प्लेन रस्ता झालेला आहे. आता काही अडचण नाही आहे. तर आमचं छोटंसं गाव आहे करेघाट. करेघाटामध्ये खंडोबाचं वास्तव्य आहे. तर तिथं माघ पौर्णिमेला जत्रा भरते. तर त्यावेळेला गोड नैवेद्य आणि तिखट नैवेद्य सगळे करतात. आणि कुलदेवतेचा उदो करतात, म्हणजे तळी भरतात. तर आम्ही हळूहळू चाललेलो आहे गड चढत गडावरती. माझे मिस्टर आहेत मागं, अंकिता आहे मुलगी. तर आम्ही तिघं आलेलो आहे. माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये पिशवी आहे. ते म्हणे दे माझ्याकडं. तर त्याच्यामध्ये हिच्या हातात नैवेद्य आहे, पुरणपोळीचं नैवेद्य आहे, ते घेतलेले आहेत. तर पिशवीमध्ये इकडं आहे ना जत्रा आहे ना, तर ते काम चालू आहे तिखट. तर तिखट नैवेद्य राक्षसाला असतो. तिथं खाली आहे ना राक्षसाचा दगड आहे, त्या दगडाला नैवेद्य दाखवतात आणि जत्रा करतात. पंचक्रोशीतले आजूबाजूचे लोक येऊन इथे येऊन स्वयंपाक पाणी करतात, भाकरी वगैरे भाजी, आणि 10-5 लोक जेवू घालतात. झाली जत्रा. तर अशा प्रकारे हे जत्रा करतात. हे पण बघतायत काय चालू आहे. तर त्यांना माहिती आहे लहानपणीपासून. हे आमच्या गावातले दादा आहेत. तर आमच्या पिशवीमध्ये काय, यांच्या हातामध्ये देव आहेत, आमचे देवाऱ्यातले देव, खंडोबा, भैरोबा, देवी आणि वीर आहेत 2. वीर म्हणजे माझे सासरे, चुलत सासरे. आणि हे फासा आहे गोल बांगडीसारखा, बिनलं म्हणतात छोट्या बाळाच्या हातात, तसं बिनलं आहे, म्हणजे फासा आहे. असे देव आहेत माझ्या देवाऱ्यातले देव. आणि पाण्याची बॉटल आहे, म्हणजे देवाला पाणी, आणि 1.25 किलो खोबरं आणि भंडारा. तर हे वरून खालचं दाखवलेलं होतं. तर नाशिक पुणा हायवे रोड आहे, त्याच्यावरती करेघाट आहे. करेघाटामध्ये रोडवरतीच खंडोबाचं वास्तव्य आहे. तर जागृत देवस्थान आहे. तर मधून पण शॉर्टकट होता, पण तिकडून नाही गेलो आम्ही, लॉंगकटने लांबून चाललेलो. पूर्वी काहीच नव्हतं, नुसतं दगडामधून जावं लागायचं सरळ असं वरती. तर आता मोठी गाडी जाईल एवढी रस्ता केलेला आहे. हे मंदिर आहे पाठी. ऊन आहे वरून.
सकाळचं ऊन आहे थोडंसंच आहे आणि ते आपल्याला सवय नाही आहे ना, म्हणून आपल्याला जास्त लागतं. अजून एवढं लांब जायचं आहे तर गप्पा मारत चाललेलो. हे पुढं चाललेले, इथून चढणार होतो आम्ही. अंकिता बोलली इथून नको, आपण पुढून जाऊ, म्हणून मग आम्ही आता पुढच्या रस्त्याने चाललेलो आहे. नैवेद्य आहे, गोड नैवेद्य आहे. वरती देव आहे ना, भैरोबा आहे, देवी आहे, खंडोबा आहे, तर त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी नैवेद्य घेतलेला आहे. तर खोबऱ्याची वाटी आणि भंडारा मेन आहे आणि नारळ पण फोडतात. तर वरती आलो तर लाईन होती एवढी, म्हणजे एवढं लवकर सकाळी आलो तरी पण एवढी लाईन होती, रांग लागलेली आहे. आता आम्ही रांगेत उभं राहणार आहे, पण हे दोघं रांगेत उभे राहिले, मी चालली पुढं. पोलीस बंदोबस्त पण आहे, पण पूर्वीसारखं पोलिसांना एवढं घाबरत नाही कोणी आता. पहिलं पोलीस म्हटलं की सगळे घाबरायचे. तर मी सरळ वरती चाललेले आहे, मी नाही रांगेत उभे राहिले, कारण मला शूटिंग काढायची होती आणि शूटिंग काढण्यासाठी वेळ पाहिजे होता, म्हणजे घाई नको असं म्हणून मी सरळ वरती गेले. मंदिर आहे आमचं खंडोबाचं मंदिर, सूर्य डोक्यावरती आलेला आहे. एवढी काय मोठी रांग नाही आहे. तर हे आमचे गावातले दादा आहे, काठी घेऊन चाललेले आहे, भेटवली देवाला आणि घेऊन चाललेले आहे. मी पण हात लावला, खांद्यावर पण घेतली होती, पण नाही आली शूटिंगमध्ये. न मिळणाऱ्या गोष्टी आपल्याला मिळायला लागल्या ना की खूप आनंद होतो. हे रेणुका मातेचं मंदिर आहे, छोटंसंच आहे, मेन मंदिराच्या बाहेर आहे. रेणुका माता आमची कुलदेवी आहे, कुलदेवी आणि कुलदेवता खंडोबा महाराज की जय. येळकोट येळकोट जय मल्हार. नारळ फोडतात इकडे, रांग आहे. आणि मला मोकळा वेळ पण मिळालेला आहे शूटिंग काढण्यासाठी, तर मी आरामात मस्त चालू आहे. इकडं तळी भरायचं काम चालू आहे. मल्हार 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 रे देवाचा घोडा मल्हार रे देवाचा घोडा मल्हार 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 रे देवाचा घोडा नाचतानी मल्हार 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 रे देवाचा घोडा नाचतानी रंगाचा जळतो माता की जय भैरव माता जय. काय माझी आई राधा.
तर दादांना म्हटलं गाणं म्हणा देवाचं. मग दादा गाणं बोलले. जे काय होते माझ्याकडे फक्त मोबाईलच होता, मोबाईलच्या कवरमध्ये होते ते त्यांना पैसे दिले. भैरोबाचं मंदिर आहे, छोटंसंच आहे, खंडोबा आणि भैरोबा. तर ही मंदिराची मागची साईड आहे. इथूनच खाली पण जाता येतं, वरती पण येत, म्हणजे 2 रस्ते, शॉर्टकट आहे इकडून. तर ते रस्त्याच्या अपोजिट दिसतं ते भक्तिशक्ती मंदिर आहे. हा पुणा नाशिक हायवे रोड आहे. गाड्या भरपूर आहे, लांब, आणि गर्दी भरपूर आहे. आता मी चाललेले आहे मंदिराच्या पाठून. तर तिकडच्या साईडने पण तुम्हाला मी म्हणजे बघायला मिळेल तुम्हाला की तळी भरायचं काम चालू आहे. आपण देवाला देव भेटून आणतो ना देवाला, तर बाहेर आल्यावरती तळी भरतात, याला तळी भरत म्हणतात. तर हे रांग आहे इथं. आता मी तुम्हाला झूम करून दाखवणार आहे मठ, माझ्या भावाचा, प्रदीपदादांचा मठ, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठ, प्रदीपदादा सोनावणे, नांदूर शिंगोटे, पळसखेडे. तर हे ते मंदिर आहे. आता मागे झूम करून दाखवलेलं ते आमच्या इथून 2 किलोमीटरच आहे. तर हे आमचं खंडोबा मंदिर आहे. आता मला आमचे माणसं भेटले. अंकिता आहे, ही माझी फ्रेंड आहे, तिची सून, त्यांची सून आणि मुलगा. तर त्या ओळख करून देत आहे, मुलगा आणि सून असं. आणि मी शूटिंगच्या याच्यामध्येच आहे. तर थोडा वेळ असं 2 मिनिट बोलून मी गेली, कारण माझी बाकी होती थोडीशी काढायची. आणि मी पण रांगेतच आहे. पुढं जाऊन मी यांना मिळून यांच्यासोबतच जाणार आहे. तर हे दादा आहेत, ते बघा आता ते मला अचानक बघितलं. आमचे हे पण उभे, ते दोघं मित्र आहेत शाळेतले. ही करेगावची यात्रा असून माघ पौर्णिमेला दरवर्षी सालाबादप्रमाणे यात्रा भरते. खंडोबा हे आमचं कुलदैवत आहे. आणि जेजुरीचं हे खंडोबाचे घोड्याचे पाऊल खुणा आहेत आणि अतिशय जागृत स्थान आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला हा उत्सव असतो आणि दुपारी पालखीचा कार्यक्रम असतो, रथ येतो आणि सर्वजण दर्शनाला लांबून कुलदैवताच्या दर्शनाला लोक येत असतात. आणि अशा प्रकारे सालाबादमध्ये हा उत्सव दरेगावाकडून साजरा करण्यात येतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. खंडोबाची यात्रा खंडोबाच्या यात्रेला गावाचे सर्व ग्रामस्थ हजर राहतात, मोठ्या उत्साहात सण साजरा करतात. आणि सालाबादप्रमाणे जत्रेच्यानंतर 1 दिवस कुस्त्या असतात. कुस्त्याच्या नंतर आपला बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम होतो आणि असं 3 दिवस तमाशा वगैरे कार्यक्रम करून 3 दिवस आनंदात हा उत्सव साजरा केला जातो. आमच्या गावचं कुलदैवत खंडेराव महाराज हे फार पूर्वीपासून चालत आलेली काय, आणि ही प्रथा आमच्या गावाने जात असते. त्याबद्दल आम्ही गावच्या आलेल्या भाविकांचे आम्ही स्वागत करतो. आणि दरवर्षी आम्ही त्यांची आराधना करतो. गावातलेच असल्यामुळं त्यांनी मंदिराविषयी माहिती सांगितलेली आहे. आता मी लागलेले आहे रांगेला आणि रांगेतच आता डायरेक्ट मंदिरात जाणार आहोत. जय मल्हार. आम्ही आलेलो आहे मेन मंदिरामध्ये.
तर गर्दी भरपूर आहे. इथं आपले देव असतात, म्हणजे कापडामध्ये देव असतात, देवाच्या कापडामध्ये. ते आपण त्यांच्याकडे देतो. ते देवाच्या पायाला लावतात, म्हणजे भेटवतात आणि पुन्हा आपल्याकडे देतात. तर आमचे देव 2 वेळेला देवाच्या पायाला लागलेले आहे. त्या दादांनी पण लावलं आणि ताईने पण. आता देव घेऊन चाललेलो आहे. ही मूर्ती आहे. गर्दी असल्यामुळे झूम नाही करता आली, इकडून केलेली आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये दर्शन चालू आहे. आता आम्ही बाहेर पडलो. तळी भरणार आहोत. देवाचा आनंदी आनंद करणार आहोत. तळीभरण करणार आहोत. तळीभरण म्हणजे ताट घ्यायचा, ताटामध्ये देव घ्यायचे, देवाला हे लावायचं, हळद टाकायचं, भंडारा. खंडोबाला भंडारा आवडतो. भंडारा टाकल्यानंतर तळी उचलायची वरती, सदानंदाचा येळकोट, नंतर खाली ठेवायचं, टोपी ठेवायची, परत उचलायची, परत सदानंदाचा येळकोट, जय मल्हार. ते गाणं, हे गाणं पण म्हणतात. आणि नंतर खोबऱ्याची वाटी फोडतात. झालं तळी भरण. अशा प्रकारे आता आमच्या देवांची पूजा चालू आहे. तर तुम्ही बघा. खोबऱ्याचे तुकडे उधळत आहेत. खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा लावलेलं असं उधळतात खोबरं, आणि सदानंदाचा येळकोट असं म्हणतात. भंडारा लावलेला आहे मी खंडोबाचा. तर आमच्या दोघांचं शूटिंग आहे. खंडोबाचं मंदिर आहे. ते वाट बघतायत म्हणून त्यांचं लक्ष नाही आहे इकडे. तरी पण उभे राहिले ते. त्यांनी शूटिंग काढली, थोडीशी फोटो काढले. आता आम्ही परतीच्या रस्त्यावरती चाललेलो आहे रिटर्न.
खंडोबाचा रस्ता उतरता उतरता आम्हाला पालखी दिसली. तर मग आम्ही थोडीशी डेअरिंग केली. मी म्हटलं माझ्याकडं द्या. मग मी पण पालखी घेतलेली आहे. आम्ही सगळ्यांनी पालखीला हात लावला, खांद्यावरती घेतलेली आहे. ही आमची मेन पालखी आहे गावातली. तर त्याच्यामध्ये खंडोबाचा टाक आहे, मोठा आहे असा फोटोसारखा. आणि आम्ही सर्वांनीच घेतलेली आहे पालखी. तर खंडोबाचा टाक आहे त्याच्यामध्ये मोठा. आणि आम्हाला गड उतारता उतारता पालखी पण भेटली आणि काठी पण घ्यायला मिळाली. देवाची काठी पण मिळाली, अंकिताने पण घेतलेली आहे. ते कॅमेऱ्यावरती मागच्या साईडनेच सूर्याचा डायरेक्ट उजेड पडतो ना, तर ती व्हिडिओ अशी आलेली आहे. हे पालखी आहे, देवाचा टाक आहे, खंडोबाचा टाक आहे, मोठा आहे भरपूर. घोड्यावरती बसलेले खंडेराय महाराज. तर आता आम्ही खाली खाली चाललेलो आहोत. दर्शन आमचं चांगलं झालं, पूजा चांगली झाली. देवाची काठी पण घ्यायचा मान मिळाला. तर ह्या ताईने पण घेतलेली आहे. तर मागून कोणतरी बोलत होतं की बायकांनी तर बोललं. कशाचा मावा आहे हा? कलाकंद कसा बनवतात? ते आम्ही आयता घेतो. ही पेढी घरी थोडंसं द्या ना, कलाकंद. कुठाचे तुम्ही? आम्ही लोणी माहिती आहे, लोणी हां. एवढं आहे का 120 वजन? आम्ही प्रतापूरचे. अरे बाप, माझं माहेर जाडचं आहे. प्रतापूरला काय आंधळे. आंधळे. आंधळे साहेब नाही का प्रवरा बँकेत, हां 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 त्यांची बहीण आहे. भीमाशंकर आंधळे. आणि दत्त सिमेंट पोल आहे ना, तुम्ही आश्वीला हां जाताना हां प्रतापूरमध्ये, हां, भाऊसाहेब आंधळे. तो माझा भाऊ येतो पण. ते नाम जिल्ह्याही म्हणजे ते दत्त सेविका, ते आम्ही पण दत्त सेविका आहे नागपूरचे. त्याची सख्खी बहीण आहे. अरे वा. तो त्यांचं मुलं काय नाव तो पण किरण 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 कंटिन्यू. पेड्यावाल्या दादांची पण ओळख निघली, ते माझ्या माहेरचेच निघले. तर हां, ते काठी घेताना ना खांद्यावरती ते बाईंनी घेतली ना, त्या ताईंनी. तर कोणतरी माणूस बोलत होता की बायकांनी नाही घ्यायची असं. तर मग त्यांना बोलली की बायकांच्या म्हणजे पोटी जन्म घेऊन बायकांनाच नको बोलतात. मग काही नाही बोलले ते. तर आम्ही आता चाललेलो आहे, पेढे घेतले. आता आम्ही घरी आलेलो. तर माझ्या जावेच्या इथं जत्रा होती. तर तिथं पण जत्रा होती. पंचक्रोशीतले लोक येऊन जत्रा करतात खंडोबाच्या मंदिराजवळ. तसंच गावामध्ये घरोघरी सगळ्यांकडे जत्रा असते. तर आमच्या घरी पण जत्रा होती. तर जत्राला एवढे भाकरी केलेल्या. ही माझी जावे, जावेच्या घरी जत्रा होती, तिखट जत्रा होती. तर माणसं आलेले जेवायला, काही जेवण करून गेले, काही बसलेले आहेत, जेवायला बसणार आहेत ते आता. भाकरी केलेले आहे, मटण पण आहे, आतमध्ये येते दाखवते थोड्या वेळात. तर ही अंकिता आहे, भाजलेलीच भाकर भाजती आहे. तर बाजूने ते माणसं म्हणत होते भाकर भाजलेली आहे, भाजू नको. तरीही सांगते मी फोटोसाठी भाजती आहे असं सांगते, म्हणून हसताय सगळे. तर एवढ्या भाकरी बनवून झालेल्या आहेत. मटण आहे हे. तर अशा प्रकारे आमची गावची जत्रा झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.